आमचे युवक, आमचे विद्यार्थी नुसतेच बलवान आणि बलशाली नाही, तर ते बुद्धिमान असले पाहिजेत. आणि ते नुसते बुद्धिमान असून चालणार नाहीत, ते सदविचारी सुद्धा असणं अत्यंत गरजेचं आहे. की आज आमच्या युवकांना असं वाटतंय की राजकारणामध्ये येणं म्हणजे लगेच आज सरपंच आलेला वाटतंय मी झेडपी सदस्य, झेडपीला वाटतंय मी उद्या आमदार, आमदाराला लगेच वाटतंय मी मंत्री, मंत्र्याला वाटतंय मला चांगलं खातं, चांगल्या खात्याला वाटतंय मी उपला वाटतंय मी मुख्य. वसंतदादा पाटील हे तिसरी चौथी शिकलेले होते, परंतु या महाराष्ट्रामधलं प्रायव्हेटायझेशन ऑफ एज्युकेशन कुणी केलेलं असेल तर ते त्यांनी त्यांच्या कालावधीमध्ये केलं. मी सगळ्या युवकांना एकच आवाहन करू इच्छितो की आपण या युवा संसदेला या, की ज्या विद्यार्थ्यांना या युवा संसदेमध्ये भाषण द्यायचे ती सुद्धा व्यवस्था उपलब्ध करून दिली, की जे विषय आता आम्ही दिलेले आहेत म्हणजे विजन भारत 2029, त्याच्यानंतर महिलांचा राजकारणातील आणि समाजकारणातील सहभाग, त्याच्यानंतर माध्यमे राजकारण घडवतात, ग्रामसभा ते लोकसभा, हे अशा विषयांवरती तुम्ही स्वतःचं भाषण तुम्ही तयार करू शकता आणि त्या युवा संसदेत या मान्यवरांच्या समोर मांडू शकता. नमस्कार. आपलं पुणे शहर म्हणजे पुण्यनगरी ही विद्येचं माहेरघर म्हणून ओळखली जाते. अतिशय उत्तम दर्जाचं गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था, शैक्षणिक संकुलं या शहरात आहेत आणि त्यापैकी एक आघाडीचं नाव म्हणजे जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट. या संस्थेचे उपाध्यक्ष आणि आता जी संस्थेची होऊ घातलेली युवा संसद आहे तिचे संस्थापक अध्यक्ष आणि एकूणच पुण्याच्या आणि राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रातलं एक तरुण नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे आपण बघू शकतो असे ॲडव्होकेट शार्दूल जाधवर आज आपल्याबरोबर आहेत. मुख्य म्हणजे युवा संसद आता जी होणार आहे तर गेली 7 वर्ष ही युवा संसद जाधवर इन्स्टिट्यूट भरवते आहे आणि यंदा तिचं 8वं पुष्प हे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात 30-31 तारखेला पुण्यात होणार आहे. या निमित्ताने आपण ॲडव्होकेट शार्दूल यांच्याशी आज संवाद साधणार आहोत आणि एकूणच युवा संसद असंच नव्हे तर संस्था युवांकडे कशी पाहते, युवांची जडणघडण या संस्थेत कशी होते याची संपूर्ण एक प्रक्रिया या निमित्ताने आपण जाणून घेणार आहोत. म्हणून आज आपण स्वागत करूया ॲडव्होकेट शार्दूल जाधवर यांचं. नमस्कार सर. नमस्कार सर. आपलं मनापासून स्वागत आहे. जाधवर इन्स्टिट्यूट ऑफ म्हणजे आपली संस्था इथे अनेक वर्ष आपलं शैक्षणिक संकुल आता पुण्याच्या एकूणच आणि राज्याच्याही आपल्या या शैक्षणिक वर्तुळामध्ये खूप नावाजलं गेलेलं आहे. अतिशय उत्तम दर्जाचं गुणवत्तापूर्ण शिक्षण संस्थेत दिलं जातं. डॉक्टर सुधाकरराव जाधवर अर्थात त्यांची प्रेरणा आणि प्रदीर्घ अनुभव आणि आता एक या क्षेत्रातलं नवनेतृत्व म्हणून तुम्ही पुढे येत आहे. एक बेसिक भाग यातला असा आहे की युवांकडे आता तुम्हीही स्वतः खूप तरुण आहात आणि युवांकडे आजच्या तुम्ही कसं बघता आणि त्यांच्या जडणघडणींची प्रक्रिया म्हणून संस्था नेमकं काय करते हे खरं जाणून घेण्यात सर्वाधिक उत्सुकता आहे. सर्वप्रथम नमस्कार. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचं जर आपण ब्रीद वाक्य पाहिलं तर ते ब्रीद वाक्य असं आहे, एज्युकेशन फॉर स्ट्रेंथ, इंटेलेक्ट अँड विजडम. बल, बुद्धी आणि सदविचारासाठी शिक्षण. आमचे युवक, आमचे विद्यार्थी नुसतेच बलवान आणि बलशाली नाही, तर ते बुद्धिमान असले पाहिजेत. आणि ते नुसते बुद्धिमान असून चालणार नाहीत, ते सदविचारी सुद्धा असणं अत्यंत गरजेचं आहे. साने गुरुजींच्या स्वप्नातला भारत घडवण्याचं स्वप्न हे संस्थेच्या मोटोमध्ये आणि मिशनमध्ये आहे. बलसागर भारत हो, विश्वात शोभूनी राहो, हे कणकण करी बांधिले जण सेवे जीवन दिले, राष्ट्रार्थ प्राण हे उरले. आपले जे युवक आहेत, सध्या मी असा मानणारा युवक आहे की निगेटिव्हिटी फार मोठ्या प्रमाणावरती जास्त आहे. युवकांना नावं ठेवण्यासाठी अनेक मान्यवर त्या ठिकाणी पुढे येत आहेत, सांगतायत की बाबा ड्रग्सचं प्रमाण वाढत चाललेलं आहे, दारूचं म्हणजे व्यसनाचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणावरती वाढत चाललेलं आहे. लोक देशाच्या इतिहासाचा विचार करत नाही आहेत किंवा थोर महात्मे जे होऊन गेलेले आहेत त्यांचा विचार करत नाही आहेत. परंतु आमच्या युवकांना त्यांच्याबद्दल माहितीच दिली गेलेली नाही आहे. त्याच्यामुळं आमची जर एज्युकेशन सिस्टम पाहिली, आमची जर एकंदरीत सिलेबस आमचे पाहिले तर याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास 4थी नंतर कितीदा येतो? छत्रपती संभाजी महाराजांचा अभ्यास आहे का? बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अभ्यास आहे का? झाशीच्या राणीचा अभ्यास आहे का? स्वामी विवेकानंदांचा अभ्यास आहे का?
हे कुठंही आमच्या युवकांना त्याच्यामध्ये अभ्यासासाठी सुद्धा त्या ठिकाणी नाहीये. तर मग नेमका आदर्श कोणाचा घ्यायचा आणि आयुष्य कशा पद्धतीने घडवायचं. त्याच्यामुळे आम्ही एकंदरीत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे. जी सिस्टीम लॉर्ड मॅकॉलेनं 1835 साली घालून दिली आणि त्याने असं सांगितलेलं होतं की ही शिक्षण पद्धती जर 30 वर्ष या देशामध्ये जर राबवली तर या देशावरती आपण कायमस्वरूपी राज्य करू शकतो, असं जे त्यांनी 1835 साली सांगितलं ते 2020 पर्यंत जी नवीन न्यू एज्युकेशन पॉलिसी, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ज्याला म्हटलं जातं, ती येईपर्यंत तशीच आहे आणि ती सुद्धा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2030 पर्यंत अंमलामध्ये आणायची. म्हणजे आता सुद्धा आपण जुनी सिस्टीमच त्याच्यामध्ये फॉलो करतोय. आणि त्याच्यामुळं एक युवकांचा सर्वांगीण विकास घडावा, चरित्रसंपन्न युवक त्या ठिकाणी घडावा, देशासाठी चांगला नागरिक, शाळे आणि कॉलेजेससाठी चांगला विद्यार्थी आणि घरामध्ये चांगला पाल्य घडवण्याचं काम हे जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण करतोय. आज या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेणारे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत विविध दर्जाचे कार्यक्रम, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, कला, क्रीडा, राजकीय आणि विज्ञान प्रत्येक क्षेत्रातला कार्यक्रम त्या विद्यार्थ्यांसाठी आपण देतोय. त्याच्यासोबतच यांना 100% प्लेसमेंट कशा पद्धतीने देता येतील याचाही प्रयत्न आपण करतोय. आणि विशेष म्हणजे या शिक्षण संस्थेमध्ये गोर, गरीब, शोषित, दलित, वंचित, आदिवासी समाजातून विद्यार्थी जे येतात, जे वाड्यावस्ती तांड्यांवरचे जे विद्यार्थी आहेत यांना सुद्धा अत्यंत चांगल्या दर्जाच्या फॅसिलिटीज देण्याचा प्रयत्न आम्ही करतोय की जेणेकरून उद्याच्याला ह्या मुलांना देशामध्ये कोणत्याही कॉलेजमध्ये जायचं असेल, बाहेरच्या देशामध्ये जायचं असेल तर त्यांना कुठंही असं वाटायला नको की मी कुठं होतो आणि कुठं आलोय. त्याच्यामुळे ज्या फॅसिलिटीज आम्ही या विद्यार्थ्यांना दिलेल्या आहेत त्या सुद्धा अत्यंत उच्च दर्जाच्या चांगल्या प्रतीच्या आम्ही देण्याचा प्रयत्न हा अत्यंत मोठ्या प्रमाणावरती केला आहे. आत्ता तुम्ही बोलताना एक गोष्ट सांगितली, अर्थात शैक्षणिक संकुलामध्ये वेगवेगळे उपक्रम आपले सतत सुरू असतात, यात वाद नाही. मग एवढे सगळे उपक्रम प्रत्येक क्षेत्रातले आणि त्यात तुमच्या संस्थेचे सगळे घटक हे मनापासून सहभागी असतात, तरीसुद्धा युवा संसद असा एक वेगळा विषय तुम्ही या सगळ्या म्हणजे 7 वर्षांपूर्वी पुढे आणला. तर ती नेमकी संकल्पना काय होती? म्हणजे मग आपण पुढे युवा संसदेकडे आणखीच येऊ, पण ही कल्पना का सुचली किंवा याच्यामागची प्रेरणा काय होती आणि यातून तुम्हाला काय साध्य करायचं आहे? याच्यामध्ये 2 प्रेरणा आहेत. सगळ्यात प्रथम प्रेरणा जी या ठिकाणी मला सांगावीशी वाटते आणि जी क्रमप्राप्त आहे ती म्हणजे की MIT शिक्षण संस्थेचे एक्झिक्युटिव्ह प्रेसिडेंट सन्माननीय राहुल कराड सर यांच्या प्रेरणेमधून ही युवा संसद त्याच्यामध्ये अस्तित्वात आलेली आहे. भारतीय छात्र संसद MIT शिक्षण संस्थेचा कार्यक्रम याची सुरुवात 2011 साली MIT पुणेमध्ये त्या ठिकाणी चालू झाली आणि तो कार्यक्रम घेत असताना त्या कार्यक्रमाची जी काही भाषा आहे, कारण भारतीय छात्र संसद म्हटलं की तामिळनाडूचाही माणूस येतोय, तिकडनं आसामचाही येतोय, इकडनं गुजरातचा येतोय, वरून काश्मीरचाही येतोय. त्याच्यामुळे तो कार्यक्रम त्यांना हिंदीमध्ये करणं देखील पूर्णतः शक्य नाहीये. तामिळनाडूच्या किंवा साऊथ इंडियामध्ये जास्त हिंदीचं नाहीये, आपल्यालाही त्याच्यामध्ये माहिती आहे. त्याच्यामुळे तो कार्यक्रम 80% इंग्लिशमध्ये व्हायचा आणि 20% हिंदीमध्ये व्हायचा. आणि राहुल सरांचं मला नेहमी सांगणं असायचं की अशा पद्धतीचा कार्यक्रम तुम्ही देखील त्याच्यामध्ये चालू करा. आणि म्हणून मग मी त्यांच्याकडनं परवानगी घेतली आणि त्यांना सांगितलं की सर तुम्ही इंग्लिश आणि हिंदीमधून करताय, मी हा कार्यक्रम मराठीतून करतो, जेणेकरून जी वाड्यावस्ती तांड्यांवरची जी आमची मुलं आहेत, जी गोरगरीब, शोषित, दलित, वंचित, आदिवासी समाजामधून मुलं येतात, ज्यांच्याकडे कोणतेही बॅकिंग नाहीये, ज्यांना मार्गदर्शन करणारी लोकांची संख्या फार मोठ्या प्रमाणावरती कमी आहे, या लोकांना आम्हाला जर पुढे आणायचं असेल तर मग आम्हाला हा कार्यक्रम मराठीतून घ्यायला पाहिजे. मग आम्ही महाराष्ट्राच्या पातळीवरतीचा कार्यक्रम घ्यायला आधी सुरुवात केली की युवा संसद ही महाराष्ट्राच्या पातळीवर असली पाहिजे. परंतु मग अजून एक आम्ही राज्य त्याच्यामध्ये ॲड केलं ते म्हणजे गोवा, कारण गोवन लँग्वेज आणि कोकणी लँग्वेज मराठी हे बऱ्यापैकी समान आहे आणि लोकांना ते सगळ्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने ते समजतं, म्हणून मग आम्ही ते त्याच्यामध्ये केलं. ही झाली पहिली प्रेरणा सन्माननीय राहुल सर यांच्याकडनं. दुसरी जी प्रेरणा आहे ती म्हणजे की मला असं वाटतं की आमचे जे युवक आहेत हे युवक आता स्वतः विचार करत नाहीत. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी कुणीतरी काहीतरी नरेटिव्ह सेट करतंय, ते नरेटिव्ह सेट केल्यामुळे हे लोक त्या पद्धतीनं स्वतः विचार करायला पुढे येऊ लागलेले आहेत आणि त्या पद्धतीनं त्यांचं काम चाललं. म्हणजे दुर्दैवाची बाब आज अशी आहे, आजचं जर उदाहरण घ्यायचं झालं, मराठवाडा ही संतांची भूमी आहे आणि या मराठवाडा या संतांच्या भूमीमध्ये एका जातीचा महाराज दुसऱ्या जातीच्या सप्त्याला बोलावला जात नाही.
दुसऱ्या सप्ताह असेल तर एका जातीच्या महाराजाला त्याच्यामध्ये बोलवलं जात नाही. ही परिस्थिती आज मराठवाड्याची झालेली आहे, ज्या मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त संत होऊन गेले, संतांची भूमी ज्या मराठवाड्याला म्हटलं जातं. आज परिणाम असा झालेला आहे, म्हणजे मी कालही कोणाशी बोलताना असं सांगितलं की जर आपण सोशल मीडियावरती कमेंट टाकण्यासाठी जर आपण 1-1 रुपया लावला, पोस्ट करण्यासाठी जर 5 रुपये त्याचं जर त्याचं आपण भाडं आकारलं किंवा जर त्याला कॉस्टिंग जर लावली, अर्धे प्रॉब्लेम आपले महाराष्ट्रातले आणि भारतातले त्याच्यामध्ये बंद होते. त्याचं कारण असं आहे की आज कुणी काही बघत नाहीये. मी त्या दिवशी एक उदाहरण दिलं आणि आजही मला परत या ठिकाणी उदाहरण द्यायचं आहे की माझा एक मित्राचा वाढदिवस होता आणि तो असा केक कट करत होता आणि मी त्याच्या बाजूला उभा होतो आणि त्याचं केक कटिंग चालू आणि मी ती पोस्ट केली आणि त्याच्यामध्ये खाली लिहिलं मी की बाबा मित्रा वाढदिवसाच्या तुला शुभेच्छा. लोकांनी मला शुभेच्छा दिल्या. म्हणजे लोक ते वाचत नाहीयेत, पोस्ट काय आहे, कोणाचा फोटो आहे, काय हे लोक बघत नाहीयेत. आणि हे बघत जर नसतील तर याचा अर्थ त्याच्या खाली काय लिहिलेले हे तर म्हणजे त्याच्याहूनही ते लोक वाचत नाही. म्हणजे काहीतरी येतंय ते पुढं फॉरवर्ड करायचं, त्याच्यावर कमेंट टाकायची आहे, काहीतरी त्याच्यामध्ये टाकायचं आहे. या पद्धतीनं जे काही कार्यक्रम चालू झालेला आहे याच्यामुळं सगळ्यात जास्त प्रॉब्लेम्स या महाराष्ट्रामधले आरक्षणाच्या रिलेटेडचे किंवा जे काही सगळं इम्बॅलन्स जे काही सगळं झालेलं आहे सोसायटीमधला, तो ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्याच्यामध्ये तो झालेला आहे. आणि त्याच्यामुळे या युवा संसदेमध्ये आम्ही या विद्यार्थ्यांना विषय देतोय. हे विषय काय आहेत? आता ह्या वर्षीची युवा संसद आहे, याच्यातला पहिला जो विषय आहे ते आहे ग्रामसभा ते लोकसभा. ग्रामसभा ते लोकसभा म्हणजे काय की आज आमच्या युवकांना असं वाटतंय की राजकारणामध्ये येणं म्हणजे लगेच आज सरपंच आलेला वाटतंय मी झेडपी सदस्य, झेडपीला वाटतंय मी उद्या आमदाराला लगेच वाटतंय मी मंत्र्याला वाटतंय मला चांगलं खातं, चांगल्या खात्याला वाटतंय मी उपला वाटतंय मी मुख्य. या पद्धतीनं त्यांची सगळी जी काय वाटचाल चालू आहे. मग मुख्यमंत्र्याला वाटतंय मी उद्या खासदार व्हायला पाहिजे, खासदाराला वाटतंय मला उद्या चांगलं केंद्रात खातं पाहिजे, खात्यावाल्याला मी उपपंतप्रधान, मी पंतप्रधान. लोकांना राजकारण म्हणजे असं वाटू लागलेलं की फक्त पद, पुढं मागं पोलिसांच्या गाड्या आणि मग मी राजकारणात फार मोठा झालो. ही जी काय भावना लोकांच्या मनामध्ये झालेली आहे, त्याच्यामुळं आमचं असं म्हणणं आहे की जे पहिलं सेशनच आत्ता आम्ही घेतलं ते ग्रामसभा ते लोकसभा. जो ग्रामपंचायतीचा जो वॉर्ड आहे याच्यामध्ये जे काम चालतं हे काम करणारा सुद्धा राजकारणी आहे आणि लोकसभेत काम करणारा देखील राजकारणी आहे. परंतु आता राजकारणापेक्षा आधी समाजकारण काय आहे हे या विद्यार्थ्यांना समजून सांगणं गरजेचं आहे. दुसरा जो विषय याच्यामध्ये आम्ही घेतलेला आहे तो म्हणजे काय की समाजकारण आणि राजकारणातील महिलांचा सहभाग. आज महिला राजकारणात आहेत का? तर आहेत. टेक्निकली त्या सगळ्या पदावरती आहेत का? तर आहेत. परंतु या महिलांना स्वतः निर्णय घ्यायचा अधिकार आहे का? हे आपण आपापल्या मनाला विचारा प्रत्येकाने. आज आरक्षण आहे, 33% आरक्षण सरकारने दिलेले 2026 पासून ते लोकसभेमध्ये देखील त्याच्यामध्ये लागू होत आहे. आमदारकीला आणि खासदारकीला सगळीकडे आता महिला 33% त्याच्यामध्ये येणार आहेत. परंतु नवऱ्याला उभा राहता येत नाही म्हणून बायका उभा राहिलेल्या आहेत. प्रत्येक बॅनरवरती आता नवऱ्याचा आणि बायकोचा फोटो आहे. ज्याला कोणाला आरक्षण पडेल तो पुढे उभा राहणार. परंतु कार्यक्रम चॉईस करण्याची पॉवर त्यांच्याकडे आहे का? धोरण ठरवण्याची ताकद त्यांच्याकडे आहे का? ते स्वतः काही निर्णय घेऊ शकतात का? तर हे कोणावरती तरी ते अवलंबून आहेत. त्याच्यामुळे असे जे काही विषय आहेत, मग व्हिजन भारत 2029, माध्यमे राजकारण घडवतात, सशक्त युवा, सशक्त राजकारण, सशक्त भारत, असे 6-7 विषय आम्ही दिलेले आहेत जेणेकरून या विषयांवरती एक विचारमंथन व्हावं आणि आम्ही जाणीवपूर्वक लेफ्ट विंग, राईट विंग आणि सेंट्रल विचार मांडणारे, त्या दोन्हीचा एक न्यूट्रल विचार मांडणारी लोक आम्ही त्याच्यामध्ये बोलवतोय, जेणेकरून उद्याच्याला या विद्यार्थ्यांना ठरवता आलं पाहिजे की काय बरोबर आहे, काय चुकीचं आहे. कुणाचं ऐकल्यानंतर सुद्धा स्वतःचा विचार त्याच्यामध्ये मांडता आले पाहिजेत. म्हणजे मला या ठिकाणी प्रकर्षाने एक गोष्ट सांगावीशी वाटते. काही यूट्यूब चॅनल, काही न्यूज चॅनल जर आपण पाहिले तर असं वाटतं की अरे एक्स पार्टी किती वाईट आहे. मग दुसरे न्यूज चॅनल पाहिले, दुसरे यूट्यूब चॅनल पाहिले की असं वाटतं की अरे वाय पार्टी किती वाईट आहे. म्हणजे इतका मोठ्या प्रमाणावरती नरेटिव्ह सेट केला जातो की आम्ही असे कार्यक्रम घेतोय, आमचेच विचार आम्हाला ठरवताना अडचण येते. आणि मग जे सामान्य विद्यार्थी आहेत, सामान्य जी लोक आहेत यांना तर काय 100% ते तर नक्कीच गोंधळलेले असणार आहेत. आणि त्याच्यामुळं ही युवा संसद कशासाठी? विद्यार्थ्यांना आधी स्वतःला विचार करण्यासाठी भाग पाडायचंय. त्यांना कळालं पाहिजे काय खरं आहे, काय खोटं आहे आणि काय देशासाठी उच्च दर्जाचं आहे, उत्तम आहे, स्वतःसाठी काय गरजेचं आहे. आणि त्याच्यातून मग ह्या लोकांना पुढे जायला त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं एक विचाराची, स्वतःची एक काहीतरी योग्यता आणि अधिष्ठान असावं. म्हणजे यावेळचा थोडा म्हणजे वाटला तर ज्वलंत विषय असा खरं तर आपण म्हणू शकतो. परंतु प्लेटोने असं म्हटलेलं आहे की तुमची भूमिका नसणं
ही सुद्धा एक भूमिका असते, म्हणजे एव्हरीबडी इज पॉलिटिकल दॅट वे, असं एक हे असतं. त्यामुळे आपण आपल्या आयुष्याचा तो एक अविभाज्य अंग आहे आणि ते नाकारण्याचं आपल्याला काहीच कारण नाही. पण मग तुम्ही आजचं राजकारण किंवा आजचे राजकारणी किंवा भविष्यात ते काय असायला हवं आहे, असं काही एक तुम्ही व्हिज्युअलाइज केलंय का? आम्ही याच्यामध्ये असं पाहतो आहोत की राष्ट्रप्रथम, ज्या याच्यामध्ये जातपात याला थोडाही थारा नसावा, जे भारतामध्ये होईल का नाही होईल येणाऱ्या 50, 60, 70 वर्षामध्ये, हे फार मोठं प्रश्नचिन्ह आहे सध्याच्या स्थितीला. त्याच्यानंतर शिकलेली लोक राजकारणामध्ये यावी. डॉक्टर, इंजिनियर, लॉयर ही सगळी शिकलेली मंडळी राजकारणात आली पाहिजेत. व्हाईट कॉलर लोक राजकारणात आली पाहिजे. दिल्लीमधला एक प्रयोग आपल्याला माहिती असेल की एक IRS माणूस मुख्यमंत्री होतोय, CA लोक त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये सामील होत आहेत. आता ते काय करतात त्याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही, परंतु शिकलेली लोक राजकारणात तर आलेली आहेत. एक CA माणूस खासदार आहे, एक CA माणूस मंत्री आहे, एक IRS माणूस नोकरी सोडून मुख्यमंत्री होतोय. आमचं व्हिज्युअलायझेशन असं आहे की इकडे जर रोज जातींवरने भांडणं होणार असतील, इकडे जर दंगली होणार असतील, इंटरनेट बंद करावं लागत असेल, छोट्या छोट्या गोष्टींवरनं आपण जर रस्ते बंद करत असू, तर कोणता बिझनेसमन इकडे येणार आहे? कोणते इथं मोठे मोठे इंडस्ट्रीज स्थापित होणार आहेत? काही याच्यामधलं होणार नाही. त्याच्यामुळं आपल्याला, आणि जे नवीन युवक आहेत जे आत्ता कॉलेजला आहेत, 18, 19, 20, 21, 22 वर्षाची जी मुलं आहेत, यांना तीळमात्रही जातीपातीबद्दल घेणं देणं नाही. यांना ह्या गोष्टी आता आवडत नाहीत. हे आत्ताच्या राजकारणामध्ये असलेल्या लोकांनी समजून घेणं अत्यंत मोठ्या प्रमाणावरती गरजेचं आहे. त्याच्यामुळे आमचं व्हिज्युअलायझेशन असं आहे की पूर्णतः जातीपाती विरहित हा देश त्याच्यामध्ये असावा. जे गरजेचं आहे ते त्याच्यामध्ये व्हावं. नक्कीच जे काही तळागाळातली लोक आहेत, ज्यांना पुढं आणण्यासाठी म्हणून, ज्याच्यासाठी म्हणून आरक्षण दिलेलं होतं, ते त्याच्यामध्ये ते त्या ठिकाणी ते चालू राहावं. त्याच्याबद्दल कोणतंही दुमत असण्याचं कोणतंही कारण त्याच्यामध्ये नाही, परंतु ते विरहित असावं, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, शिकलेली चांगली लोक राजकारणामध्ये येतील. कारण ज्या वेळेसला शिकलेली लोक राजकारणामध्ये येतील, म्हणजे मला या ठिकाणी उदाहरण द्यावं असं वाटतं, ते म्हणजे वसंतदादा पाटील हे 3री 4थी शिकलेले होते, परंतु या महाराष्ट्रामधलं प्रायव्हेटायझेशन ऑफ एज्युकेशन कुणी केलेलं असेल तर ते त्यांनी त्यांच्या कालावधीमध्ये केलं. आज तुम्हाला आणि आम्हाला शिक्षण घेता आलं. आज या पुण्यामध्ये जिथं आत्ता आपण बसलेले तिथे 29 युनिव्हर्सिटीज आहेत. म्हणजे तिकडे तुम्ही, आपण असं म्हणतो ऑक्सफर्ड ऑर ईस्ट, पण लंडनमध्ये ज्या भागामध्ये ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज युनिव्हर्सिटी, तिकडे 2-2, 3-3 युनिव्हर्सिटीज आहेत. अख्ख्या लंडनचा विचार केला तर तिथं 2, 4, 5 युनिव्हर्सिटीच्या पुढे जाणार नाही. एकट्या पुण्यामध्ये 29 विद्यापीठ आहेत आज. हे कोणामुळे शक्य झालेलं आहे? चांगल्या दर्जाचं शिक्षण कोणामुळे शक्य झालेलं आहे? आज जे तुम्हाला पाहिजे त्या दर्जाचं तुम्ही शिक्षण देऊ शकता, लगेचच तुम्हाला नोकऱ्या अवेलेबल झालेल्या आहेत. हे एक विजन होतं एका मुख्यमंत्र्याचं, वसंतदादा पाटील यांचं. परंतु मला याच्यामध्ये अजून एक ॲड असं करायचं आहे की जर हेच अशा दर्जाचे कार्यक्रम झाले असते, त्यावेळेसला दादांचं शिक्षण जर आहे ह्याच्यापेक्षा जर अजून जास्त झालं असतं, आज ते अजून काहीतरी मोठे निर्णय त्यांना घेता आले असते. त्यांनी जर ते निर्णय अजून त्यांच्या कालावधीमध्ये घेतले असते, आजची परिस्थिती अजून काहीतरी मोठी आणि वेगळी झाली असती. त्याच्यामुळं एक ट्रेनिंग या विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचं जर या युवा संसदेसारख्या कार्यक्रमांमधून जर झालं, तर नक्कीच आपल्याला फार मोठ्या प्रमाणावरती बदल त्याच्यामध्ये ते दिसतील. आणि त्याच्यामुळे शिकलेली लोक राजकारणात यावी. शिकलेली लोक राजकारणात आली तर ऑटोमॅटिक आपलं जे लोकतंत्र आहे बळकट करण्यासाठी ही सगळी लोक त्याच्यामध्ये पुढाकार घेतील. आणि पुढाकार घेतल्यानंतर चांगले नवनवीन विचार जे गरजेचे आहेत, सध्याचे आहेत, ते जर त्याच्यामध्ये आले, 100% देश जे गरजू झाल्याशिवाय असं राहणार नाही. आत्ता बोलताना तुम्ही एक परत या वर्षीच्या याच्यामध्ये सशक्त भारत असा एक तुम्ही उल्लेख आहे. म्हणजे तुमचा या वेळचा जो काही हे असेल युवा संसदेचा कार्यक्रम, त्यात सशक्त भारत हाही एक भाग आहे. तर या सशक्त भारताचं चित्र तुम्ही कसं पाहता, किंवा त्यातनं काय पुढे यायला हवंय असं तुम्हाला? सशक्त भारताच्या, म्हणजे सशक्त युवा, सशक्त राजकारण आणि सशक्त भारत, ही जी काय आमची युवा संसदेची थीम आहे, याच्यामध्ये एक सिंपल विचार आमचा असा आहे की युवा जर सशक्त झाला, तो राजकारणात आला तर राजकारण सशक्त होईल. राजकारण सशक्त झालं तर देश सशक्त होईल. आता देश सशक्त म्हणजे काय, तर तो सर्वांगी सशक्त होणं गरजेचं आहे. आज या युवा संसदेमध्ये प्रत्येक क्षेत्रातला माणूस येऊन त्यांचे विचार त्याच्यामध्ये मांडणार आहे. तर इथं उद्या युवा संसदेत येणारा प्रत्येक माणूसच काय ॲक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये येणार नाही. काही लोक समाजकारणामध्ये जातील, काही लोक राजकारणात जातील, काही आर्थिक जे काय म्हणजे इकॉनॉमिकल सेक्टरमध्ये काम करतील, काही ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये काम करतील, काही हॉस्पिटॅलिटीमध्ये काम करतील. ही जेवढे काही विविध सेक्टर आहेत,
कला असेल, सांस्कृतिक असेल, विज्ञान असेल, उद्योग क्षेत्र असेल, या प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्या वेळेसला इथली तळागाळातली लोक त्याच्यामध्ये येतील, घराणेशाही अत्यंत मोठ्या प्रमाणावरती मोडकळीस येईल, नेपोटिझम मोडकळीस येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की आम्ही सगळ्या युवकांना एकच गोष्ट सांगतोय की सशक्त भारत करण्यासाठी तुम्ही आधी सशक्त होणं गरजेचं आहे, तुमची इच्छाशक्ती त्या ठिकाणी असणं अत्यंत गरजेचं आहे. आज प्रत्येकाला असं वाटतं की माझ्याकडे बॅकिंगला कोणी नाही आहे, माझे बाबा गरीब घरातून येतात, मी अमक्या जातीचा नाही आहे, तर मग आता मी पुढे येऊन कसं काय ह्या सगळ्या गोष्टी करणार, मी करू शकतो का नाही करू शकत. मी त्यांना असं सांगितलं की बाबा अनेक अशी उदाहरणं या देशामधली आहेत की ज्यांचे वडील मुख्यमंत्री असताना मुलगा पडलेला आपल्याला दिसलेला आहे. या देशामधले अनेक पंतप्रधान असे होऊन गेलेले जे स्वतः इलेक्शनमध्ये पडलेले आहेत. त्यामुळे दर 5 वर्षांनी यांची परीक्षा होत असते. आपण जर चांगल्या पद्धतीनं लोकांसोबत कनेक्ट ठेवला, आपण जर चांगल्या पद्धतीचं जर काम त्याच्यामध्ये केलं तर नक्कीच उद्या तुम्ही सुद्धा त्या पदावरती जाऊ शकता. लोकांना कामं करणाऱ्या लोकांची त्याच्यामध्ये गरज आहे आणि त्याच्यामुळं प्रत्येक क्षेत्रामध्ये हे युवक त्याच्यामध्ये पाहिजेत. ते युवक त्या क्षेत्रामध्ये आल्यानंतर एक युवकांमध्ये एक वेगळी ऊर्जा असते. देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी एक म्हणजे ज्याला आपण म्हणतो आग असली पाहिजे, ती आग युवकांमध्ये आहे, नवीन विचार त्यांच्याकडे आहेत आणि ते घेऊन आल्यानंतर ऑटोमॅटिक सगळ्या क्षेत्रामध्ये जर असे फोर्सफुली काम करणारे जर लोक आपल्याला मिळाले तर नक्कीच सशक्त भारत व्हायला वेळ लागणार नाही. थोडं बॅक म्हणजे जेव्हा तुम्ही पहिली युवा संसद घेतली आणि त्यानंतर 7 वर्ष ही युवा संसद होती, आता 8वं पुष्प गुंफलं जाणार आहे, म्हणजे काही एक अनुभव त्याच्यातला आहे. पण गेल्या 7 वर्षांच्या युवा संसदेचं तुम्ही इव्हॅल्युएशन इन द सेन्स कसं करता, हाऊ इट वॉज रिसिव्ड बाय द पीपल अँड ऑल दॅट, ते तुम्ही कसं बघता. आणि यावेळचा विषय थोडा वेगळा आहे, तर तो कसा घेतला जावा अशा अर्थाने. सगळ्यात प्रथम म्हणजे युवा संसद म्हणलं की मला सगळे लोक विचारतात की हे कोणत्या पॉलिटिकल प्लॅटफॉर्म आहे, ही युवा संसद कोणत्या पॉलिटिकल पार्टीला ॲफिलिएटेड किंवा हा कोणत्या पॉलिटिकल पार्टीचा प्लॅटफॉर्म आहे. तर मला या ठिकाणी परत एकदा स्पष्ट करायचं आहे का हा कोणत्याही पॉलिटिकल प्लॅटफॉर्म, कोणत्याही पॉलिटिकल पार्टीचा हा प्लॅटफॉर्म नाही आहे, ना हा कोणत्या लोकसभेचा आहे, ना कोणत्या विधानसभेचा आहे, ना कोणत्या विधान परिषदेचा आहे, ना राज्यसभेचा आहे, ना कोणाला हा पॉलिटिकल प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी सपोर्ट करतो. हा पॉलिटिकल प्लॅटफॉर्म नसून हा विद्यार्थ्यांना स्ट्रेंथनिंग करणारा प्लॅटफॉर्म आहे. ही युवा संसद घेत असताना मागच्या 7 वर्षांमध्ये मला एक चांगला अनुभव आलेला आहे. तो म्हणजे की युवकांना ट्रेनिंग दिल्यानंतर, म्हणजे आता ट्रेनिंग फार गरजेची. वेस्टर्न कंट्रीजचा ज्या वेळेसला आपण विचार करतो, आपण त्यांचं फक्त मॉडर्न आयुष्य घेण्याचा प्रयत्न करतोय, कपडे, खाणं, राहणं हे त्यांच्याकडनं घेतोय, परंतु एक गोष्ट त्यांच्याकडे ते म्हणजे ट्रेनिंग. ती ट्रेनिंग आपल्याला घ्यायची नाही. आता अमेरिका असेल, इंग्लंड असेल, ऑस्ट्रेलिया असेल, हे आता ट्रेनिंगच्या फार पुढे गेलेली लोक आहेत, परंतु आता आपल्याकडे ट्रेनिंग घेणं फार मोठ्या प्रमाणावरती गरजेचं आहे. या युवकांना ज्या वेळेसला आम्ही या गोष्टी सांगतोय तर त्यांना ते समजतायत, ते त्यांना पटतायत, ते फेक नेरेटिव्हकडे जास्त लक्ष देत नाहीयेत, ते स्वतःचे विचार त्याच्यामध्ये करतायत. ही गोष्ट अशी असेल तर ही गोष्ट अशी का आहे याच्यावरती ते विचार करतायत, हे आम्हाला त्याच्यात समजतंय. आता या युवा संसदेनं 2 इलेक्शन पाहिलेत. 2016ला ही युवा संसद चालू झाली, म्हणजे त्यांनी 2019चं एक इलेक्शन पाहिलंय, 2024चं एक इलेक्शन पाहिलेलं आहे. आता जे विद्यार्थी या युवा संसदेच्या सभागृहामध्ये बसतायत हे वय वर्ष 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24 इथपर्यंतची आहेत. युवा संसदेची जर महती आपल्याला लक्षामध्ये घ्यायची असेल तर नंदुरबार सारख्या ठिकाणी एक MBA झालेली मुलगी, ज्या मुलीनं या युवा संसदेला अटेंड केल्यानंतर तिला असं वाटलं की मी देखील याच्यामध्ये काही ना काही करू शकते. आदिवासी समाजाची मुलगी MBA झालेली नंदुरबार सारख्या ठिकाणी जाते आणि तिकडे झेडपीचं इलेक्शन लढते आणि ती निवडून येते आणि कामही करते. आता आपल्याकडे इलेक्शन झालेले नाहीये तेवढे दिवस, त्यामुळे दुसरी टर्म तिचं येण्याचं कोणतं कारण नाही का. आता ती ज्या वेळेसला येईल त्यावेळेसला तिला त्याच्या कामाची पोचपावती मिळेल, तिने चांगलं काम केलेलं असेल तर. परंतु या युवा संसदेमध्ये किती मुलं ऍक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये येत आहेत हे जर आपल्याला पाहायचं असेल तर येणारे 5-10 वर्षामध्ये ज्या वेळेसला हे मुलं इलिजिबल होतील, वय वर्ष यांचं 25च्या पुढे जाईल, ऑटोमॅटिकली इलिजिबल झाल्यानंतर ही युवा संसदेने काय करून ठेवलेलं आहे, किती चांगले युवक राजकारणामध्ये आणण्यासाठीचा म्हणजे आपण प्रेरणा दिलेली आहे, हे देखील आपल्याला त्याच्यामध्ये त्या ठिकाणी समजेल. आणि जी तुम्ही मला विचारलं की बाबा या युवा संसदेमध्ये तुम्हाला काय बदल, म्हणजे ह्या वर्षीची युवा संसद वेगळी काय, तर ही युवा संसद वेगळी याच्याकरिता आहे की आम्ही आता असं ठरवलेलं आहे की दरवर्षी ज्यांच्या अवतीभोवती सध्याचं राजकारण आणि समाजकारण फिरतं यांच्यासाठी आम्ही संसद कट्टा हा एक कार्यक्रम आम्ही त्याच्यामध्ये चालू केलेला आहे.
ते म्हणजे काय की आता यावर्षी आरक्षणाचा मुद्दा फार गाजतोय 2024-25. आम्ही जे सगळ्यात जास्त आरक्षणावरती बोलतायत, बाईट देत आहेत किंवा असे काही जी बोलणारी लोक आहेत यांना यावर्षी आम्ही संसद कट्ट्यामध्ये बोलवलेलं आहे. त्यांना इंटरव्ह्यूचं स्वरूप त्या संसद कट्ट्याला आपण देतोय आणि जवळपास अर्धा तास आम्ही विद्यार्थ्यांना डायरेक्ट प्रश्न विचारण्यासाठी आम्ही त्यांना देतोय. आता काय होतं संसद कट्ट्यामध्ये किंवा इतर कोणत्याही इंटरव्ह्यूजमध्ये की बाबा एखाद्या वेळेस पत्रकार आहेत, पत्रकारांना माहिती असतं की बाबा एका लेवलच्या खाली जाऊन आपण प्रश्न विचारायचे नाहीयेत. ते तेवढ्याला तेवढं त्यांचं चालतं, पाहिजे ते त्यांना भेटलं की तो विषय तिथं संपतो, ते व्हायरल होतं आणि ते चालतं. विद्यार्थ्यांना काय वाटतं, आता अनेक विद्यार्थी आहेत, म्हणजे मला एक विद्यार्थी भेटला MPSCचा इकडेच याच पत्रकार भवनामध्ये आणि प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर मी बाहेर पडलो. 7वी युवा संसदेची ही गोष्ट आहे आणि तो म्हणला सर मी येऊ शकतो काय कार्यक्रमाला. हो म्हणलं तुम्ही येऊ शकता कार्यक्रमाला, काय अडचण नाही. त्यांनी मला सांगितलं की म्हणला एक विचारू का प्रश्न. म्हणलं बोला. त्यांनी सांगितलं की मी MPSC करतोय, उद्या समजा मी प्रिलिम्स पास झालो, मी मेन्स पास झालो आणि मी इंटरव्ह्यूला गेलो आणि इंटरव्ह्यूला जर मला तिथं जाऊन विचारलं की या महाराष्ट्राचा जलसंधारण पाणी पुरवठा मंत्री कोण आहे मला सांगा, आणि जर मी तिथं XYZ नाव सांगितलं आणि त्यावेळेसला जर तिथं तो मंत्री ABC असेल आणि जर उद्या मी नापास झालो तर याला जबाबदार कोण. म्हणजे त्यांना असं म्हणायचं होतं की ज्या वेळेसला मी अभ्यास करतोय त्यावेळेसला XYZ माणूस मंत्री आहे, परंतु जर इंटरव्ह्यूला जाताना जर सकाळी ABC माणूस जर झालेला असेल, कारण तिथं बसलेली लोक तर आत्ता काय चालू आहे ते बघणार आहेत, काल संध्याकाळी काय होतं ते बघायला कोणी तयार नाहीये. कारण एक माणूस जर रोज पार्टी बदलत असेल, कोणती आता अर्ध्या पार्टी सत्तेत आहेत, सेम नावाच्या अर्ध्या पार्टी विरोधात आहेत. शिवसेना सत्तेमध्ये पण आहे आणि विरोधात पण आहे, राष्ट्रवादी सत्तेत पण आहे विरोधात पण आहे. इझी आहे, म्हणजे मी सत्तेत सकाळी जाऊ शकतोय, संध्याकाळी बाहेर येऊ शकतोय, संध्याकाळचा माणूस सकाळी सत्तेत जाऊ शकतो. ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत इझी आहे. मग तो म्हणला जर मी उद्या नापास झालो तर ह्याला जबाबदार कोण आहे. त्याच्यामुळं ह्या युवा संसदेमध्ये असे सुद्धा प्रश्न या विद्यार्थ्यांना डायरेक्ट या सगळ्या नेत्यांना विचारता येणार आहेत आणि त्यांचे जे प्रश्न आहेत यांना डायरेक्ट उत्तरं ह्या सगळ्या मान्यवरांना द्यावी लागणार आहेत. आणि त्याच्यामुळं हा एक वेगळेपणा यावर्षी संसद कट्ट्याच्या नावानं जो नवीन कार्यक्रम आपण इंटरव्ह्यूचं सेशन आणि डायरेक्ट विद्यार्थ्यांशी जे काही संबंधित त्यांना जे विचारायचं आहे तर ते त्यांना डायरेक्ट विचारू शकतात. म्हणजे थोडं आपण एक जॉनर पकडला तर म्हणजे यावेळेला तिथे जे काही नेते किंवा हे कदाचित सहभागी असतील तर त्यांची वेगळी परीक्षा जाधवर इन्स्टिट्यूटमध्ये घेतली जाणार आहे असं म्हणायला हरकत नाही. नक्की होऊ शकतं, कारण विद्यार्थ्यांचे प्रश्न हे काही लिहून येणार नाहीयेत, ते अपेक्षित नसणार आहेत. त्यांना रोज काय अडचणी त्यांना भोगावे लागत आहेत, त्यांना जे काय त्यांच्या आयुष्यामध्ये रोज अडचणी येत आहेत त्या अडचणी ते सरळ सरळ मांडू शकतात तिकडे. आणि तुम्ही आत्ता म्हणजे एक न्यू नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आपण त्याची सध्या खूप चर्चा पण होती आहे आणि प्रत्येक संस्थाचालक किंवा ते त्यांचे इनपुट्स मुळात देत आहेत, म्हणजे असं काही नाही आहे. त्याचं अजून काही फार मोठं स्ट्रक्चर तयार झाले अशी पण काही परिस्थिती नाही. पण आत्ता तुम्ही, कारण दरवर्षी नवीन विद्यार्थी म्हणजे आधी जे काही कुठं जात नाहीत पण नवीन वर्षी पुन्हा नवीन विद्यार्थी येतात आणि ते समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातून ते आलेले असतात. म्हणजे त्यांची विचारसरणी म्हणजे कौटुंबिक पार्श्वभूमीपासून गोष्टी. तर हा जो नवीन येणारा विद्यार्थी आहे तो कदाचित निम्नवर्गीय असेल, एकदम उच्चवर्गीय पण असेल, पण ॲस्पायरेशन्स एकच असतात. आता हा सगळा म्हणजे आता नवीन AI टेक्नॉलॉजी म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि त्याचं काय होणार हे जगभर आता त्याच्यावरही चर्चा सुरू आहे. एकीकडे आपल्या अशा काही वेगळ्या वेगळ्या, त्याचा काय राजकारण म्हणून संबंध आहे अशातला भाग नाही, आणि हा नवीन येणारा विद्यार्थी. सो हा एक ब्लेंड तुम्ही सगळा कसा बघताय आणि ह्या नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये ते कसं ब्लेंड करता येऊ शकेल असं तुम्ही काही त्याचं एक, कारण हे पुन्हा युवा संसदेकडेच येणार आहे म्हणून मी हा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ही खरं तर क्रांतिकारक बदल आहे. आज तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये शिक्षण घेता येणार आहे. तुम्ही माझ्यासोबत मराठवाड्यामध्ये चला, विदर्भात चला, गावाकडे चला, जे नॉलेज तुम्हाला तिथं पारावरती बसलेला मुलगा जे सांगू शकतो ना तो इथं बसलेला एखाद्या चांगल्या इन्स्टिट्यूटमधलाही मुलगा सांगू शकणार नाही. फक्त प्रॉब्लेम कुठं येतोय, भाषा. आमची मुलं जी वकील झालेली आहेत यांना मी स्वतः वकील आहे म्हणून तुम्हाला सांगतो, त्यांना जर एखादी केस सांगितली, त्याचे फॅक्ट सांगितले, त्यांना जर हे कसं लढवायचं सांगितलं आणि तो जर फक्त मराठीमध्ये त्याला लढायला चान्स मिळाला ना हायकोर्टामध्ये, हे जेवढी काही तुम्ही नावं घेता ना 5-5 लाख रुपये तासाला पर हिअरिंगला, काय ही मुलं त्यांना उभं
खाली बसवतील एवढं त्यांच्याकडे नॉलेज आणि त्या पद्धतीची त्यांच्याकडे प्रभुत्व आहे. फक्त इंग्लिश भाषा त्यांच्याकडे प्रभुत्व नाहीये. तो एक त्याच्यातला त्यांच्यामधला तो डिफेक्ट आहे. परंतु त्यांच्या नॉलेजला तुम्ही कुणीही इथला माणूस बीट करू शकत नाही, एवढं त्यांच्याकडे नॉलेज आणि त्या पद्धतीनं त्यांचे विचाराची ती जी काही म्हणजे घौडदौड आहे ती तेवढ्या प्रमाणामध्ये त्याच्यात ती झालेली. सगळ्यात पहिली जर आवडलेली कोणती गोष्ट असेल ना तर ती म्हणजे तुमच्या भाषेमध्ये शिक्षण. आमचं दुर्दैव काय आहे, आमची भाषा मराठी, अभिजात भाषा झाली, हिंदी आमची राष्ट्रभाषा आहे, परंतु आम्हाला कोर्टामध्ये लढता येतं का? आमच्या भाषेमध्ये नाही लढता येत. जो रस्त्यावरती एखादा भिकारी असेल, उद्या त्याच्यावरती काय अन्याय झाला, त्याला त्याच्या भाषेमध्ये हायकोर्टात जाता येऊन बोलता येईल का? तो नाही बोलू शकत, कारण ते नाहीच आहे त्याच्यामध्ये. इंग्लिश भाषेमध्येच तिथं सगळ्या गोष्टी चालतात हायकोर्टामध्ये आणि सुप्रीम कोर्टामध्ये. हे आमच्या देशाचं पहिलं दुर्दैव आहे. परंतु आशेचा किरण कुठं दिसतोय? ह्या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये दिसतोय की आपल्या भाषेमध्ये त्यांना ते सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये घेता येणार आहे. आता ज्या वेळेसला स्वतःच्या भाषेमध्ये शिक्षण घेता येणार आहे त्यावेळेसला AI असू द्या, IT असू द्या, कॉम्प्युटर असू द्या, नवीन जे काही इंजिनिअरिंगमध्ये आता जसं पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग एक वेगळं एक चालू झालेलं आहे, बरोबर आहे. स्पेस सायन्स याला आता फार मोठ्या प्रमाणावरती महत्त्व आलेलं आहे. याच्यामध्ये हे छोट्या गावांमधले सुद्धा मुलं आता त्याच्यामध्ये येऊ शकतात आणि त्यांचे विचार अत्यंत चांगल्या पद्धतीने मांडू शकतात, रिसर्च करू शकतात. अनुसंधानासाठी फार मोठ्या प्रमाणावरती पैसे त्याच्यामध्ये आता मिळतात. या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होऊ शकतात. आता ह्या एज्युकेशनमध्ये आम्हाला काय वाटतं याच्यामध्ये यायला पाहिजे, तर ते म्हणजे आमचे आता सिलेबस चेंज होणं अत्यंत गरजेचं आहे. आता या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा विचार झालेला आहे की बाबा तुमच्या भाषेतून शिक्षण घ्या, मग FYला सोडलं तर काय मिळणार, SYला सोडलं कॉलेज तर काय मिळणार, TYला सोडलं तर काय मिळणार. परंतु आता जे जग स्पेस सायन्सकडं AI चाललेलं आहे, आता ते आमच्या सिलेबसमध्ये येणं आवश्यक आहे. जोपर्यंत हे बदल सिलेबसमध्ये येत नाहीत, कारण आपले सिलेबसचा काहीच फायदा बाहेर जाऊन होत नाही. म्हणजे आज जर आपण FY SY TY जर BCom केलं, त्याच्यानंतर जर मी CAला गेलो, CAला गेल्यानंतर तिथलं शिक्षण घेतल्यानंतर सुद्धा मला कोणाच्या तरी हाताखाली त्याच्यामध्ये काम करावं लागतं, इंटर्नशिप करावं लागते, तर मी ते करतो. आता बरं माझं वय, आधी शिक्षण घ्यायचं, मग ते CA पास व्हायचं, त्याच्यात जर 1-2-3 बॅक बसले तर तेवढे वर्ष माझे जाणार. मग परत मी इंटर्नशिप करायची, मग इंटर्नशिप केल्यानंतर मी माझी प्रॅक्टिस स्वतःची डेव्हलप करायची. मग माझ्याकडं माझं वय बघून ते लोक माझ्याकडे येणार, किती वर्षाचा अनुभव बघून माझ्याकडे येणार. मग तोपर्यंत माझं घर दार, आई वडील, त्यांचं औषध पाणी खर्च, ह्या गोष्टी चालवायच्या कशा? आपल्या शिक्षणामध्ये इंटर्नशिपमध्ये शिक्षणामध्ये एवढा आता खर्च होतोय, एवढे वय त्याच्यामध्ये निघून चाललंय की आता तुम्ही बघा लग्नाचं सुद्धा प्रमाण वय वर्ष 30 नंतर लग्न व्हायला लागली. आता जर 30 नंतर लग्न होत आहेत, मग उद्या परत तिथं मुलं व्हायला प्रॉब्लेम व्हायला लागली, लोकांना वेळेमध्ये मुलं होत नाहीयेत, तिकडे डिवोर्स व्हायला लागले, एकीकडे तो प्रॉब्लेम वेगळा आहे. म्हणजे कुठंतरी एकावर एक ते अवलंबून आहे. आणि त्याच्यामुळं आपल्याकडे आता हे भाषेमध्ये आपले शिक्षण होत असताना त्याच्यावरतीच त्या भाषेंचं जास्त मोठ्या प्रमाणावरती मला असं वाटतं की त्याचा वापर ह्या डेली यूजमध्ये लँग्वेजमध्ये त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा त्याच्यामध्ये असा आहे की हे सिलेबस आता चेंज होणं गरजेचं आहे, कारण हे सिलेबस फार आता जुने पुराणे, म्हणजे असं कधी कधी वाटतं की आपले सिलेबस पुरातत्व खात्याकडे आहेत का काय. म्हणजे जे पुरातत्व खात्याकडे एखादा जर किल्ला असेल तिथं थोडं आपल्याला काही रंगरंगोटी करायची म्हटलं तरी त्यांची परमिशन ASIची आपल्याला घ्यावी लागते दिल्लीवरून. तसं आता आपल्या सिलेबसचं सुद्धा झालेलं आहे की ते शिक्षण खात्याकडे का पुरातत्व खात्याकडे, हे आपल्याला त्याच्यामध्ये लक्षात येत नाही. त्याच्यामुळे हे सगळं आता बदलणं हे अत्यंत मोठ्या प्रमाणावरती गरजेचं आहे. ह्याचं जर आपण बदल केले तर मला आत्ताही माहिती आहे की आपल्या जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये PGDM सारखा कोर्स आहे. या PGDM मध्ये स्वायत्तता आपल्याला असते की काय सिलेबस ठेवायचा आणि काय शिकवायचं. MBA इक्वलंट हा कोर्स आहे. मग आम्ही कंपन्यांसोबत टायअप केलेले आहेत. आता समजा उदाहरणार्थ तुमची कंपनी, तुम्ही सांगितले की मला हे ABCD शिकलेला मुलगा पाहिजे, आम्ही जर त्याला वर्गांमध्ये तेच ABCD शिकवलं तर उद्या ती लोक डोळे झाकून त्या मुलांना नोकरीमध्ये घेत आहेत. मग त्या मुलांना ॲडमिशन आणि नोकरी एकाच ठिकाणी आहे, त्याच्यामुळे ते बिंदास्त आहेत. त्यांना अभ्यास करताना सुद्धा कोणतंही टेन्शन त्याच्यावरती बॉदरेशन नाहीये. आणि कंपनीला सुद्धा की परत त्यांचे ट्रेनिंग आणि प्लेसमेंटवरती त्यांना ट्रेनिंग आणि नाहीये, त्यांचाही खर्च त्याच्यामध्ये वाचतोय. त्याच्यामुळं या न्यू एज्युकेशन नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जे आपण त्याला म्हणतो त्याच्यामध्ये आता जे बाजारामध्ये विकतंय ते आता आपण तयार करणं गरजेचं आहे. आपण तयार वेगळं करतोय आणि विकतंय वेगळंच. त्याच्यामुळं ते विकणाऱ्याला म्हणजे ज्याला पाहिजे तो पण रिकामा आहे आणि ज्याला विकायचंय तो पण रिकामा, अशी दोघंही लोक रिकामी बसलेली आहेत.
एक तुम्ही आत्ता उल्लेख केलात आणि मागे एकदा बोलताना तुम्ही संस्था विद्यार्थ्यांना काय पद्धतीनं फॅसिलिटेट करते हे तुम्ही मागे एकदा म्हणजे स्वातंत्र्य सैनिक असतील किंवा हे ते फॅसिलिटेट तुम्ही केलं होतं. खरं तर आज त्यानिमित्ताने थोडं तोही एक पोर्शन मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे, कारण मी आत्ता शैक्षणिक खर्च हा विषय हा पण ज्वलंत विषय आणि तो पुढच्या काळातही राहणार आहे. पण अशा काही घटकांना संस्था एकही रुपया खर्च घेत नाही असं तुम्ही मागं सांगत होता, तर ते एक्झॅक्टली काय हे आहे? कोरोनाच्या कालावधीमध्ये ज्या वेळेसला सगळे लोक आपण घरामध्ये होतो, वडिलाचं निधन झालं तर मुलगा त्यांच्या निधनाला त्या ठिकाणी अंत्यसंस्काराला जात नव्हता. घरामध्ये कुणी कुणाला बोलत नव्हतं, जवळ येत नव्हतं. प्रत्येकजण आपापला स्वतःचा विचार करायचं. त्यावेळेसला पोलीस, आर्मीमधील लोक, पत्रकार, फायर ब्रिगेडमधली लोक आणि ॲम्ब्युलन्स चालक हे पाचही लोक कामं करत होते. आणि मी असं कुठंतरी ऐकलेलं आहे की आपल्या हातून जर कोणाचे अंत्यसंस्कार झाले ते मागच्या जन्माचं काहीतरी आपण ते ते करावं लागतं कर्तव्य, ते त्यावेळेसला केलेलं नसतं म्हणून ते ह्या जन्मामध्ये आपण ते पार पाडतो असं काहीतरी मी ते ऐकलेलं होतं. पोलिसांनी, आर्मीमधील लोकांनी, पत्रकारांनी किती लोकांचे अंत्यसंस्कार केले हो? तुम्हाला बातम्या तुम्ही आता जर 2020-21च्या काढल्या तर तुमच्या त्याच्यामध्ये ते लक्षात येईल. कितीतरी लोकांचे निधन झाले, किती पोलिसांचं निधन झालं, किती पत्रकारांचं निधन झालं. ॲम्ब्युलन्स चालकांचं तर आता आकडा आपल्याकडे नाहीये, कारण त्यांचं काय असं युनियन वगैरे असं काही एवढ्या मोठ्या गोष्टी असल्या तरी ते काय अशा इतकं आकडेवारी काढून बाहेर निघणारे असं काही त्यांचं त्याच्यामध्ये नाहीये. ह्या पाचही लोकांचा मग माझ्या डोक्यामध्ये एक दिवशी विचार आला की यांच्यासाठी आपण काहीतरी करणं गरजेचं आहे. कारण ह्या लोक स्वतःच्या जीवाचा विचार न करता, आपल्या फॅमिलीचा विचार न करता, मुलाबाळांचा विचार न करता, त्याच्यानंतरनं आपल्या फ्युचरचा विचार न करता ही लोक आहुती देण्यासाठी ही पुढे आलेली आहेत. आणि कुणासाठी? जी लोक बाप मरायला लागला तर पोरग जात नाहीये, पोरग मरायला लागला तर बाप बघायला येत नाहीये, ह्या लोकांसाठी. मग ह्यांच्यासाठी मी काय करू शकतो का? तर काहीतरी विधायक काम करणं आवश्यक होतं. त्यावेळेसला अनेक लोक ते PPE किट वाटायचे, अनेक लोक अन्नधान्य द्यायचे, ते तेवढ्या दिवसापुरतं होतं. आता कोणी देतंय का? आता कोणी त्याच्यामध्ये देत नाही. मला काहीतरी विधायक काम करायचं होतं जे आयुष्यभर त्याच्यामध्ये ते चालू राहील कायमस्वरूपी. म्हणून मग माझ्या डोक्यामध्ये अशी संकल्पना आली की जी शासनानं मंजूर करून दिलेली फी आहे, KG पासून PG पर्यंत, उदाहरणार्थ इंजिनिअरिंगला समजा 1 लाख रुपये फी आहे, तर आम्ही या सगळ्या लोकांकडनं यांची जे ब्लड रिलेशन मधली मुलं असतील किंवा त्यांची मिसेस असेल किंवा त्यांना स्वतःला जर एक्सटर्नल कुठले शिक्षण घ्यायचं असेल, ते इंटरनल एज्युकेशन असू द्या किंवा एक्सटर्नल एज्युकेशन असू द्या, या सगळ्या लोकांना शासनानं मंजूर करून दिलेल्या फीमध्ये 50% सवलत आम्ही त्याच्यामध्ये त्यांना दिली. उदाहरणार्थ इंजिनिअरिंगला 1 लाख रुपये फी आहे तर 50% डायरेक्टली कन्सेशन. त्यांनी त्याचं आयडेंटिटी कार्ड दाखवायचं की तुमचे वडील ह्या याच्यामध्ये आहेत, इमिडिएटली त्यांना ते कन्सेशन त्या ठिकाणी लागू. याचा परिणाम काय झाला की या लोकांना चांगल्या दर्जाचं शिक्षण, आज मला सांगताना आनंद वाटतो की जवळपास 28 पेक्षा जास्त पॅराफोर्सेस कमांडोच्या मुलं ही CBSE शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. जवळपास 14 ते 15 ॲम्ब्युलन्स चालकांची मुलं हे CBSE शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. जवळपास 100 पेक्षा अधिक पत्रकारांची मुलं हे CBSE शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. ज्या लोकांना ह्या गोष्टी, CBSE शाळांची फीज, CBSE शाळेचा सगळा तामझाम हा त्यांच्या पगाराला किंवा बाकीच्या गोष्टीला परवडला नसता, आज त्यांना ते मिळतंय. आज आमचंही काहीतरी काम, आम्ही काहीतरी कर्तव्य करणं लागतो, तेही आमचं होतंय. मुलांना चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळतंय आणि त्यांच्या आईबापाला एक समाधान आहे की ज्या क्षेत्रामध्ये आम्ही स्वतः आयुष्य देण्यासाठी म्हणून आलेलो आहोत, आज त्यांना कुठेही रिग्रेट असा वाटत नाहीये. पोलिसांना, आर्मीमध्ये काम करत असलेल्या जवानांना, पत्रकारांना, ॲम्ब्युलन्स चालकांना किंवा यांना आपल्या फायर ब्रिगेडमधल्या लोकांना की मी काहीतरी चुकीचा निर्णय घेतला. आज ते खुश आहेत सगळी लोक की माझ्या मुलाला अत्यंत चांगल्या शाळेमध्ये आणि चांगल्या दर्जाचं शिक्षण त्या ठिकाणी मिळत आहे. आपण आपल्या मुलाखतीच्या खरं थोडं शेवटाकडे, परंतु युवा संसद आत्ता 30-31ला आहे. थोडा वाटला तर हिट अँड हॉट असा विषय तुम्ही खरं तर, हे धाडसच आहे खरं तर असा विषय एखाद्या शैक्षणिक संस्थेने इतक्या बोल्डली घेणं. पण या निमित्ताने तुम्ही आपल्या प्रेक्षकांना किंवा पुणेकरांना किंवा विद्यार्थ्यांना तुम्ही काय आवाहन किंवा सांगू इच्छिता? मी सगळ्या युवकांना एकच आवाहन करू इच्छितो की आपण या युवा संसदेला या. आपल्याला जर देश एकसंघ पाहिजे असेल
युवा संसदेला येणं आवश्यक आहे. आपल्याला चांगल्या सुविधा पाहिजे असतील, या युवा संसदेला येणं आवश्यक आहे. आपल्याला चांगल्या नोकऱ्या पाहिजे असतील, या युवा संसदेला येणं आवश्यक आहे. आपल्याला जातीपातीच्या विरहित देश पाहिजे असेल, या युवा संसदेला येणं आवश्यक आहे. आपल्याला या देशाची जर परत फाळणी ही जर जातीवरनं आपल्याला नको असेल, या युवा संसदेला येणं आवश्यक आहे. कारण जर आपण या युवा संसदेला आलात तर आपल्याला काहीतरी प्रेरणा मिळेल आणि ही प्रेरणा मिळाल्यानंतर उद्याचे राज्यकर्ते तुम्ही घडवू शकता. आणि जर तुम्हाला घडायचं असेल तर या युवा संसदेशिवाय दुसरा चांगला पर्याय आपल्याकडे त्या ठिकाणी असू शकत नाही. आज ही युवा संसद घेत असताना मला सांगताना आनंद वाटतो की जे विद्यार्थी पुण्याच्या बाहेरून येणार आहेत, या सगळ्या विद्यार्थ्यांना राहण्याची आणि खाण्याची मोफत व्यवस्था ही शिक्षण संस्थेच्या वतीनं करण्यात आलेली आहे. आपल्याला फक्त येण्या जाण्याचा खर्च त्या ठिकाणी करायचा. आज आपण या युवा संसदेला आल्यानंतर जे मान्यवर आपण टी व्हीमध्ये पाहता, ज्या मान्यवरांना आपल्याला भेटल्यानंतर मोठ्या प्रमाणावरती प्रश्न उत्तर करता येणार नाहीत किंवा आपण प्रश्न विचारल्यानंतर तुम्हाला त्या पद्धतीचे उत्तर तुम्हाला लगेच भेटू शकत नाहीत, असे चांगले चांगले मान्यवर आम्ही तुमच्या सगळ्यांच्या साठी म्हणून या युवा संसदेमध्ये आमंत्रित केलेले आहेत. आल्यानंतर आपण त्यांना आपले प्रश्न विचारू शकता. आपल्याला सुद्धा त्या ठिकाणी जवळपास प्रत्येक विद्यार्थ्याला मला सांगताना या ठिकाणी म्हणजे प्रकर्षाने सांगायचे की ज्या विद्यार्थ्यांना या युवा संसदेमध्ये भाषण द्यायचे ती सुद्धा व्यवस्था उपलब्ध करून दिली की जे विषय आता आम्ही दिलेले आहेत, म्हणजे विजन भारत 2029, त्याच्यानंतर महिलांचा राजकारणातील आणि समाजकारणातील सहभाग, त्याच्यानंतर माध्यमे राजकारण घडवतात, ग्रामसभा ते लोकसभा, हे अशा विषयांवरती तुम्ही स्वतःचं भाषण तुम्ही तयार करू शकता आणि त्या युवा संसदेत या मान्यवरांच्या समोर मांडू शकता, जेणेकरून तुमचे जे विचार आहेत हे विचार सगळ्या लोकांना कळतील. आणि युवा संसद झाल्यानंतर काय 2 दिवसामध्ये झालं याचा संपूर्ण एक सार तयार केला जातो, समरी तयार केली जाते आणि ते पंतप्रधानांपासून ते सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनच्या त्या मंत्र्यांपर्यंत, त्याच्यानंतर सगळ्या गव्हर्नर्सपर्यंत आणि सगळ्या युथ अफेअर्स मिनिस्टर्सपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी पाठवल्या जातात आणि सांगितलं जातं की बाबा इथं जे काय 2-3 हजार मुलं गोळा झालेली होती त्यांचं हे मत आहे आणि त्यांनी या रिझोल्युशन्स केलेले आहेत, हे त्यांनी ठरवलेलं आहे, याच्यानुसार तुम्ही पुढे कार्य करावं अशी आमची विनंती आहे. या पद्धतीनं त्या सगळ्या गोष्टी बनवल्या जातात. त्याच्यामुळं या ठिकाणी जे तुम्ही बोललं जाणार आहे याचं एक रेकॉर्ड हे देशाच्या पंतप्रधानांपर्यंत जातं आणि संविधानिक पदांवरती काम करत असलेल्या सगळ्या लोकांपर्यंत जातं. आणि त्याच्यामुळं तुम्ही तुमचे विचार हे जर आपल्याला घडवायचे असतील, आपल्याला स्वतःला एक स्वतःचं काहीतरी अधिष्ठान निर्माण करायचं असेल तर युवा संसदेसारख्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुम्ही स्वतःचं आयुष्य अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्याच्यामध्ये घडवू शकता. मित्रांनो, मी सुरुवातच केली होती की आपल्या राज्याच्या एकूण शैक्षणिक काय होरायझनवरचं एक नवं तरुण नेतृत्व ते आपण आत्ता सगळं अनुभवलेलं आहे. राजकारणाच्या पलीकडे राहून राजकारणाचा किती छान विचार हे सगळे मंडळी करतायत तेही या निमित्ताने आपल्याला दिसलेलं आहे. जसं शार्दूलजी म्हणाले तसं आमच्या शुभेच्छा त्यांना या कार्यक्रमासाठी आहेतच. आणि जो विचार घेऊन हा युवा संसद ते आत्ता करतायत तर तो विचार समाजामध्ये मोठ्या प्रमाणावरती रुजावा. धन्यवाद.